शेवटी घातलीच ना तोंडात माती. मी काय केलं म्हणून काय विचारतो? तुझ्यामुळे प्लॅनिंग फसला. अरे काळोखात त्याचा दांडा मला दिसला नाही, त्याला मी तरी काय करू? तरी तुला जाताना सांगितलं होतं ना मी, सावकाश ये, आवाज करू नको म्हणून. अरे नशीब तो दांडा त्याच्या हातात नाही भेटला म्हणून, नाहीतर त्या काळोखात आपल्याला झोपून काढलं असतं त्याने. सगळं बरोबर प्लॅनिंग प्रमाणे चाललं होतं, तू त्याच्यावर पाणी ओतलं. अरे आपण परत प्लॅनिंग करू ना. तेवढा वेळ आहे आपल्या जवळ. तुला काय वाटतं हा मामा शांत बसेल? अरे तो अजून सावध होणार आणि एक सोडून दोन दोन कुलप लावेल. दुसरी चावी कुठे घालून ठेवेल ना ते समजणार पण नाही आपल्याला. मग आता काय करायचं? आता काय? आता बस बोंबलत. तू प्लॅनिंग फसला म्हणून बोंबल आणि त्याला तिकडे धुतला म्हणून तो बोंबल. मामा लागलं काय रे तुझ्या? अरे खिचडी करून टाकली रे माझी. मामा तुझी हालत आम्हाला बघवत नाही रे. तुम्ही काय चटणीवर मीठ चोळताय? नाही मामा, तसं नाही रे मामा. ये ये. बस बस आली तुझी. अरे काय बस अवकाश. सॉरी मामा. अरे आम्हाला वाटलं तूच आम्हाला अडकवून पडला की काय, म्हणून आम्ही मामाला धुतला. बरं मामा मला सांग, तू चोराला पाहिलंस? नाही. मग तू चोर चोर म्हणून ओढत बाहेर का आला? अरे मला दांडा पडल्याचा आवाज आला. मला वाटलं चोरच आला. मामा उंदीर आला असेल रे. उंदराच्या धक्क्याने पण दांडा पडू शकतो ना. अरे पण इतक्या वर्षात कधी आला नाही आणि आजच कसं आला उंदीर? त्याला काय काळ वेळ असतो का? म्हणजे अरे म्हणजे संधी साधूनच येणार ना तू. आणि मामा संधी साधूनच आला असणार. मला सांग, तिजोरी बोललेली होती? नाही. चावी तुझ्या करगोड्याला होती? हो. अरे मामा म्हणजे चोर आलाच नव्हता रे. तू मात्र उगाच चोर चोर म्हणून ओरडत बाहेर आला आणि आमच्या आता मार खाल्ला. मग पण किती मारत रे मला. मामा तू सांगायचंच ना आम्हाला मी आहे म्हणून. तुम्ही बोलायला द्या तेव्हा ना. बरं मामा हे ये, तू आता आडवा उभं राह. ये. रात्री आडवा केला तेवढा पुढे. आता आणि कशाला आडवा करताय? अरे तसं नाही मामा. हे बघ तुला ना आम्ही औषध लावतो, म्हणजे आराम वाटली की नाही तुला? ठीक आहे ये बस. माझ्या बॅगेत ना आवडेल असेल बघ, जा घेऊन ये. अच्छा तुझ्याकडे आहे काय? मामा येतो. मामा तू झोप बरं, मग तुला थोडा आराम वाटेल. मी तुझ्या आवडेच लावतो. अरे मामाचा आराम झोप झोप. आराम केला रे. ओ ओ ओ ओ ओ पाय पाठी घे मामा. मामा कुठे लागले रे? अरे कुठली जागा तुम्ही शिल्लक ठेवली रे? अरे काँग्रेसला 50 निवडून टाकला रे माझ्या. आता तुला आवडेच लावला ना की बरं वाटेल बघ. सॉरी मामा थोडीशी कळ सोड. मालिश केल्याशिवाय बरं वाटणार आहे का तुला? मामा तू हलू नको रे. शांत पडून रा मामा. शांत पडून राहा.
मामा बरं वाटतंय ना हे मामा तू बोलू नको ना बाळू, तुझे आता भरपूर सेवा केलीत माझी. झालं नाहीये काय? माझीच करून झालं नाहीये. अरे तुझी सेवा आम्हाला करायला मिळाली हे केवढं मोठं आमचं भाग्य आहे. अरे तुमच्या हातचा मार खायला लागला हे माझं दुर्भाग्य होतं. तुमची रात्रीची सेवा बोलले मला. सारी सारी मामा मामा सॉरी 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 यार मामा मामा बरं वाटतंय ना हा. तुला कसं वाटतंय हा 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 बाबा तू घरात काम कोण आहे? हो हो आमचं पण काम झालं. कसलं काम? पैशाचं काम झालं नाही ना मामा, ते करायला बाहेर चाललं आम्ही. काय करणार बाबा तू दिले नाहीस आता बघतो कुठेतरी बाहेर प्रयत्न करून हा बघ एवढेच ठेव परत लागला ना तर उपयोगी तर परत मारायचा विचार आहे. अरे मामा तुला मारायला वेड्या होत का आम्ही? मग बस हा, आराम कर. आराम कर हा येतो येतो आम्ही आम्ही. चल रे आईला या भाच्याच्या हे मला शेंडीत राहत नाही ना. उंदीर आला, धक्का लागला, दांडा पडला. माझा चष्मा ठेवलेल्या जागेवर दुसऱ्या जागेवर त्याची जागा कशी बदलली? एकानं दांडा पाडला, दुसऱ्यानं चष्मा, म्हणजे दोन दोन उंदीर. हे काहीतरी गडबड आहे बाबा गडबड आहे. केशव, हा. अरे काय झालं? अरे तुझ्या भाच्याने सांगितलं तुला मार लागला म्हणून. रे मार लागला कुठे रे? रे मला मारलं रे. अरे पण कुणी? रे माझ्या भाच्यानेच माझ्यावर हात ठेवून घेतला. त्या केशव चोपट्याला पुरा चोपटून काढला रे. अरे काय सांगतोस काय? भाच्याने तुला मारलं? हो रे. अरे पण का रे? मी झोपलो असताना मला दांडा पडण्याचा आवाज आला. चष्मा बघायला गेलो तो पण जागे म्हणून मी तसाच अंधारातून त्यांच्या मागून धावताना अडकळून पडलो. माझ्या भाच्याने मला चोर समजून मारला रे. अरे पण इतका मार खायचोवर तू त्यांना सांगितलंच का नाही मी आहे म्हणून? ते पण ते बोलायला देते तेव्हा ना. उभ्या आयुष्यात कुणाची 5 बोट पण लावून घेतली नव्हती रे तुला. पहिल्यांदाच मार खाल्ला तो सुद्धा भाच्याच्या हात. अरे माझे बसायचे पण वादे करून लागले रे. केशा, तुला काय वाटतं खरंच चोर आला असेल? अरे ते आता मी काय सांगू रे. अरे ही तुझ्या भाच्यांची चाल नसेल कशावरून? त्याच्या मनात काय तेच मिळत नाही बाबा. तरी मी तुला सांगितलं होतं की यांच्यापासून सावध राहा म्हणून. नाही पण तुझे भाचे आहेत ना व खाल्लाच ना मार भाच्यांच्या हातचा. काय करू त्यांना हाकलून देऊ का? अरे तू कसला हाकलतोस त्यांना? तुला हाकललं नाही म्हणजे झालं. तुझ्या भाच्यांचं काय खरं नाही बाबा. बरं ते जाऊ दे. काय औषध पाणी केलंस का? हो केलं ना. रात्री बदडलं आणि हा मोदक लावून सकाळी कुंकर मारली. अरे हा सगळा दिखावपणा आहे त्यांचा. तुला ओळखून आहे मी तुझ्या भाच्याना. काय करणार बाबा आपले दात आपलेच हो. तुला कधी कळणार आहे ते कळत नाही बाबा. बरं येतो मी. हो ये. काळजी घे रे बाबा नाहीतर बोंबलत राहतील भाच्यांच्या नावा. येतो.
बोंबलाचीच वेळ आणली माझ्यावर. कुठल्या मुहूर्तावर कालीनं ही पिढा जन्माला घातली काही कळत नाही. हे बघ, आता मॅडम येतील म्हणजे त्यांना आता पैसे द्यावे लागणार. अफकोर्स पैसे तर द्यावेच लागणार ना रे. अरे पण पैसे देताना मामा इथे असणार, मग असू दे. त्याला काय सांगायचं? अरे असू दे ना, आपण आपले पैसे देणार आहोत ना. अरे पण एवढे पैसे आपण आणले कुठून ही शंका त्याला येणार नाही. येऊ दे ना. त्याला कुठे माहितीये आपण त्याचे पैसे चोरलेत म्हणून. अरे पण तू कसा आहे तुला माहिती आहे ना, आपल्याला ना सांगा खोदून खोदून विचारेल. अरे विचारू दे ना, देऊ काहीतरी ठोकून. आणि तू हे बघ, जास्त खाजवत बसू नको. मॅडम यायची वेळ झाली. पहिले आपण ते पैसे उरले आहेत ना, ते बॅगेत सुरक्षित ठेव. चल, चल, चल. रेवा मॅडम, या 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 या. हो दारातच काय थांबला? या ना या या. मामा, तू आतमध्ये जा ना जरा. अरे मी आतच आहे. अरे त्याने आत बोलावतो. हे मामा खाली बस. असतोच काय खाली बघ, तू एवढ्यातच आहे. अरे बापरे. आलो आलो आलो. मॅडम, सिग्नल संपला, आता या आतमध्ये. या. मॅडम, बरं काय सेवा करू आपली? अहो पाहुणचार करायला मी कोणी परकी आहे का? छे, परकी कुठे, तुम्ही माझ्या हा? म्हणजे माझ्या याच्या आणि मामाच्या परिचयाचे ना. हो. काय हो मामा? आहे आतमध्ये. हा, तुम्ही बसा बसा, बोला रे. मामा सदला असतील तर बाहेर ये. येतो येतो या. आणि काय हो पैशाचं हो, काय? हो. पैसे आजच देणार आहात ना? देऊया ना देवी. हो, देतो. आलो आलो. हा माहिती. येतो येतो जरा थांबा. हा येतो. मॅडम, ते शूट कधी घेणार आहात? हा? शूट आहे ना? हा. कसं आहे, तुम्ही पहिले मला पैसे दिलात ना की मी तुम्हाला स्क्रिप्ट देते. बरोबर. हा, स्क्रिप्ट दिल्यावरती कसं पुढच्या प्रोसिजरला मोकळे. हा मग प्रोड्युसर कुठे आहेत? ते ना, हा? ते आहेत ना, ते डिरेक्टरशी थोडी चर्चा करतायत. बरं बरं बरं. हा. त्याचं संपलीच नाही वाटत यांची. असं काय करता, फिल्म तेवढी मोठी आहे हो हो हो. आणि मेन कॅरेक्टर आहात तुम्ही. हो, ते पण आहे. बाकी कसं काय? बरं, बाकी तुम्ही कॅरेक्टर साठी काय डेव्हलपमेंट केले? हो आम्ही सर्व आमची तयारी केली आहे. हो. चाललंय हळूहळू. अच्छा. पाठांतर चालू आहे. पाठांतर? म्हणजे स्क्रिप्ट वाचतोय हो. आलो आलो. गुप्ते साहेब या ना. नको मी उभाच राहा. अहो असं काय करताय तुम्ही? उभे आणि मी बसणं बरोबर दिसतं का? या ना, बसा ना. ना सध्या बसण्याच्या कंडिशन मध्ये नाही. म्हणजे म्हणजे मॅडम त्याचं काय झालं रात्री. पडला तो हा. रात्री. हो अरे देवा, म्हणजे लागलं असेल ना खूप? हो हो. हो लागलं. मला मार खूप खूप मार लागला हो बिचाऱ्याला. हो. काय सांगू मॅडम, याला जायचे पण वांदे झाले बिचाऱ्याला. आम्ही होतो म्हणून धावत जाऊन त्याला उठवलं तरी. हो. मग काय हो, तुम्ही अंधारातून धावला? मांजरीच्या डोळ्यांनी. लाईट पण लावला. आम्ही होतो ना म्हणून वाचलाय. हो. नाहीतर का मेलो असतो. नाही रे मामा, तुला एवढ्या लवकर मरून कसं चालेल? सिनेमात काम करायचंय ना तुला.
भाच्यांची लग्न पण पाहिजे. बघितलात का धोक्टे साहेब हो किती जिद्दी आहेत ते तुमचे भाचे. हो काळजाला हात घालतील एवढे गुन्हे आहेत. या ना बसा ना. बस. सावकाश. बर मी काय म्हणतो मॅडम, काय मी तुम्हाला पैसे दिले, हं. तुम्ही माझ्याकडून पैसे घेतले, याला काही पुरावा? म्हणजे तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये तर. तसं नाही हो मॅडम, ही मुंबई आहे हो, नंतर तुम्हाला मी शोधणार कुठे? माझ्यावरती जर ह्यांचा विश्वास नसेल ना तर मी आताच्या ओ आता ओ ओ जाते. मॅडम तुम्ही बसा ना, आमचा विश्वास आहे ना तुमच्यावर. बसा बसा. हे जर का असे अविश्वास दाखवणार असतील ना तर मग अर्थच नाहीये ना पुढच्या प्रोसिजरला. नाही नाही असं असं. नाही म्हणजे एवढी मोठी रक्कम देतोय म्हणून आपलं म्हटलं हो, पण काय हरकत नाही. आता भाज्याने डोळे टाकून विश्वास ठेवलाय ना तुमच्या, मग मी कशाला विश्वास दाखवू? हे घ्या. 50,000 आहे. मोजून घ्या मोजून घ्या. घ्या मोजून घ्या. अहो असं काय करताय तुम्ही? एवढे विश्वासाने दिलात मग मोजायला कशाला हवे? नाही नाही. आणि मॅडम हा? हे आमचे 2 लाख रुपये. हो मॅडम, हा? माझी तिकीट देते ना? हो हो देते ना. हा द्या की. ठीक आहे तुमची स्क्रीन. हा. आणि मॅडम हा मामा आमचे पैसे देत होता, पण आम्हीच नको म्हटलं त्याला. हो मग आम्ही मामाला स्पष्ट सांगितलं, हम्म. आम्हाला तुझी एक दमडी पण नको, हा. आम्ही आमच्याच पैशाने मोठे होणार. हो. वा वा. बस याचे पैसे कशाला घ्यायचे ना? नाहीतर काय. पाहिलं का तुमचे भाचे किती जिद्दी आहेत ते? हो जिद्दीची हद्दच पार केली आणि हे, पुढे या. काय मामा, काय एवढे पैसे आणले कुठून? आणले कुठून तरी. दिले नाहीत ना? मी कशाला विचारतो? अरे पण एवढ्या कमी वयात एवढे पैसे बँकेवर दरोडा घातला. बोल अजून काय बोलायचंय? देखून धोकटे साहेब हा अहो काही सिक्रेट आहे का? नाही, नाही. नाही तसं सिक्रेट वगैरे काही नाही. मी यांना म्हणालो, मी तुम्हाला पैसे देत होतो ना, पण यांची जिद्द. बघितलात का खूप जिद्दी आहे. आणि मिस्टर वर्दे हो. पैसे दिल्याबद्दल थँक्स. हा मॅडम हा? पैसे दिलेत, आता देताय ना? हा? स्क्रिप्ट देताय ना? अच्छा हो हो देते ना. ही घ्या तुमची स्क्रिप्ट. थँक्यू. ही घ्या तुमची. मॅडम हा? सगळे डायलॉग आहेत ना यार? हो ना, अगदी डान्स पासून फायटिंग पर्यंत आहेत. फायटिंग पण आहे? हो तर त्याशिवाय सिनेमा चालतो का? मॅडम हा? कोणाची फायटिंग आहे? हिरोची हिरोईनच्या भावासोबत. म्हणजे माझी याच्या बरोबर? हो ना. हो मॅडम, काय? हे फायटिंग सगळे करतील ना, नाहीतर एकमेकाची तोंड फोडून घ्यायचे हो. हो भुकटे हा? साहेब तुम्ही सारखे सारखे मध्ये शंका कुशंका आणू नका हो. हे बघा पिक्चर म्हटलं की फायटिंग ही खोटी खोटी आली की नाही? आली ना तसंच. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे हो, पण खोटं म्हणता म्हणता खरं झालं नाही म्हणजे झालं. मला सांगा भुकटे साहेब काय ते? तुम्ही या पिक्चर मध्ये दारुड्याची भूमिका करणार हा. आहात हो, बरोबर? बरोबर. म्हणजे तुम्ही काय खरोखर दारू पिणार आहात का? नाही ना? नाही. हा, मग तसंच यांची खोटी खोटी फायटिंग दाखवायची आपल्याला. हा हा हा. हो मॅडम तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देऊ नका हो, आम्ही व्यवस्थित करू फायटिंग. हो ना, मला तुमच्यावरती खूप विश्वास आहे. मी तुमचं सगळं पाहिलंय हो. काय? हो म्हणजे तुमची डायलॉग फेक
बघितलंय मी. असं हो. त्याच्यामुळे मला माहिती आहे की ते कॅरेक्टर करतील असं. बरं मग येऊ का मी? ते यायलाच हवं. हो. तिकडे माझे प्रोड्युसर वाट बघत असतील ना. आम्ही पण पाहू तुमची हा? वाट. परत कधी याल? आता 2 दिवसानंतर ट्रायल घेऊ ना आपण. म्हणजे तुम्ही येणार बाहेर? हो. मग डिरेक्टरचं काम काय? अहो त्याचं काय आहे ना, मी तुमची ट्रायल घेतली ना की तुम्हाला अवघडल्यासारखं वाटणार नाही. हा आणि अवघडल्यासारखं वाटलं नाही की तुम्हाला कॉन्फिडेंटली शूट करायला मोकळे की नाही. बरोबर की नाही? आलं का लक्षात? आलं आलं. आलं बरं का? तर आम्ही लागतो आमच्या तयारीला. हो ना. हा. आणि त्यांना डिरेक्टरना नको असेल ते कट करून घेतील ते. बरं येते मी. हा हो या. तुमची 2 दिवसानंतर ट्रायल घ्यायला येते मी. हो हो या. बरं येऊ मग. बरं येते मी. हा हा या या या. तुम्ही लागा तयारीला. डॉक्टर साहेब तुम्ही लागा जास्त तयारीला. हो. ओके हो, हो. चला येते. बाय. बाय. तुझे कैसे कहूँ क्या कहूँ याद आएगी तेरी बार बार. तुझे कैसे कहूँ क्या कहूँ याद आएगी तेरी बार बार. मरते दम तक करूंगा मैं तेरा ही इंतजार. हे काय रे आणि हातात पडलेलं वाच. वाचू रे. मग बोलाव की त्यांना बाहेर. अरे पण झालं का? अरे आधी बोलाव तरी त्यांना. विजय विजय बाहेर या. काय रे मामा. ए परकुट्या पळतोच कुठे रे? ये की मोर. काय झालं जवळकर? विचार की तुझ्या भावाला. काय झालं? काय झालं माहित नाही भाई ग. हो जवळकर, कशाला वायफळ बडबड करताय? काय झालं ते सांगा ना. ए गपची रे. तुला काय माहित नाही ना मग नग बोलू. अरे पण भीमा असं झालं तरी काय रे? ए सांग की तुझ्या मामाला तुझे प्रताप. प्रताप? होय प्रताप. काय रे? काय केलं त्याचं? अरे तो काय बोलल. मी सांगतो ना यानं काय केलं ते. माझी गुलू कॉलेजातून येताना यानं अडवलं त्याला. हो जवळकर अडवलं कुठे. मी फक्त बोललो तिच्यासोबत. यासाठी आला तुम्ही इथं. हा ते मामा मी नव्हतो याच्या बरोबर. उगाच मला याच्यात घेऊ नको. तिला कशासाठी अडवलं बोल. प्रेमाच्या गोष्टी करायला. अरे मामा आपली शेजारची होती ना ती म्हणून फक्त बोललो मी. म्हणून काय होती काय बी वाटेल ती बोलशील वय. काय तर म्हणे गुलू चल प्रेमाच्या गोष्टी करू गुलू गुलू. अरे माझ्या तरबा. तू काय इथे गुलू गुलू करायला आला? हा? पण माझी गुलू त्यातली नाही म्हणून समजा सांगितलं तिनं मला. जाऊ दे ना जवळकर, एक वेळ माफ करा याला. ए शाण्या तू त्याचाच भाऊ ना तेव्हा तू त्याचीच बाजू घेणार. परत जर माझ्या लेकराच्या वाटेला गेलास ना तर गावाकडे नेऊन उसाच्या मळ्यात गाडीन तुला. हो जवळकर, उसाचा दांडा मातीत गाडणं एवढं सोपं वाटतं तुम्हाला? तुम्ही गाडताय आणि आम्ही काय बघत बसू? गप्पावर म्हणून काय वाटेल ते बोलू नका. नाहीतर काय जसं काय याच्या मुलीला पळवूनच दिलंय मी. अरे पळवाची वाट तर सोडलं पण परत जर माझ्या गुलूच्या वाईट नजरेकडे बघितलंस ना तर तुझे डोळे काढून देईन आता. तुमच्या मुलीच्या वाटेला गेलो तर सांगा ना. अरे जाऊन तर बघ. मग तू आहेस आणि मी आहे. केशा तुझ्याकडे बघून गप्प बसतो या. नाहीतर तुझी आणि माझी दोस्ती तुटायला ये लागणार नाही.
समजाव तुझ्या भाच्याला. येतो मी. ए भीमा, अरे माझा ऐकणार यायला. जसं काय याच्या मुलीला सोनच लागलं. नाहीतर काय. अरे मुलगानो चुकता तर फोन वर करून तरी बोलू नका ना. यासाठी तुम्हाला ताईने इथं पाठवलं. गुलू गुलू करतोय. अरे जाऊ दे रे मामा, याचं काय एवढं मनाला लावून घेतोस तू? अरे इतक्या वर्षाची आम्ही दोस्ती तुटण्यापर्यंत वेळ आली तरी मी मनाला लावून घेऊ नको. अरे सुटली म्हणून होतंय काय, आम्ही आहोत ना. कशाला माझं जिवंतपणे शाक्त घालायला. तू म्हणत असशील तर घालतो, मग तू पण पाशील ना जिवंतपणी. याची देही याची डोळा. निर्लज्जपणाचा कळस झाला रे बाबा. देवा मॅडम तुम्ही या ना, या बसा. निर्लज्जम सदा सुखी. बोला काय म्हणताय? बरं स्क्रिप्ट वाचला? हो हो, त्याची तयारी चालू होती आता. अगदी गुलू गुलू पासून जोरात तयारी चालू होती त्याची. काय हो हा? हे गुलू गुलू काय? काय तुम्ही मॅडम, हो तुम्हाला एवढं पण कळत नाही. हिरोने हिरोईन बरोबर प्रेमाने केलेल्या प्रेमाच्या तुझ्या गोष्टी आता तुम्ही येण्यापूर्वी त्याचा सराव चालू होता. हो ना विजू? मामा तुझं आपलं काहीतरीच आहे. माझं आपलं काहीतरी. ते साहेब तुमची झाली का तयारी? हो माही झाली ना, अगदी काटापर्यंत झाली. काटापर्यंत म्हणजे शेवटच्या शब्दापर्यंत. हो अच्छा हो मॅडम, केवढीशी भूमिका ती माझ्यासारख्याला जरा मागातच पडली. हे मामा, अरे भूमिका छोटीशी असली म्हणून काय झालं, पण तू सिनेमा झळकणार आहेस हे तेवढं खरं आहे ना. हा. एक्झॅक्टली. आणि मामा, हा? अरे सिनेमा नंतर तुझं नवीन नाव तयार होणार, सिने स्टार केशव धोपटे. हो ना. अहो तुम्हाला संधी मिळाली ना, माणसाने कसं टप्प्या टप्प्याने वर जायचं असतं. हो. पायरी चढायला सुरुवात केली, शेवटची पायरी चढलो की पोचलो वरती. अहो धोपटे साहेब, हा? मी तुम्हाला कशाबद्दल म्हणते? अहो सिनेमाबद्दल म्हणते. तुम्हाला सिनेमात काम मिळालं हे मोठं आहे की नाही? मग तो रोल छोटासा असला म्हणून काय झालं? नाही 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 नाही, रोल छोटा मिळाला म्हणून नाराज नाहीये तो. मग 50,000 मोजायला लागलेत ना त्याला, म्हणून नाराज आहे. काय बरोबर ना? हे मूर्खा, अरे 50,000 मोजायला लागले म्हणून नाराज नाही मी. मग पण त्या 50,000त 50 कोळी पण नाहीत म्हणून नाराज आहे मी. मग किती आहेत रे? अरे मोजून हो गया 25. मॅडम, काय? पैशाच्या मनाने खूपच रोल कमी दिला तो मला. मॅडम, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना. काय? हे बघा, यातले 25,000 याला परत देऊन टाक, म्हणजे 25,000ला 25 ओळी. 1,000ला 1 ओळ. हा. मामा, आता गणित जमतंय. त्यापेक्षा मी एक काम करते, यांना सगळेच पैसे रिटर्न करून टाकते आणि आपण दुसरं बघूया कोणतरी. चालेल ना? मॅडम असं करू नका. फक्त रोल कमी मिळाला म्हणून म्हणत म्हटलं मी, पण काही हरकत नाही. सिनेमात काम करायला मिळतंय ना, हेच माझ्यासाठी उत्तम आहे. अहो मग बरं, माझी सर्व तयारी झाली आहे. आता ट्रायल घेता का माझी? नाही, तुमची ट्रायल नाही, आज ह्या दोघांची ट्रायल घ्यायची. बरं, तुम्ही म्हणाल तसं. मॅडम, हा? ट्रायल घेण्यापूर्वी थोडक्यात आम्हाला कल्पना दिली तर बरं झालं असतं. हा म्हणजे तशी स्क्रिप्ट वाचली आम्ही. हा, हा. हो. म्हणजे तुमच्या स्टोरी लक्षात आले तर? आले. आले, हो, हो. हो ना? हा. मग तुम्हाला स्टोरी कळले तर आपण करूया ना ट्रायलला सुरुवात. हो, करूया. चालेल. पण तुम्हाला कशी वाटली स्टोरी? स्टोरी कशी म्हणून विचारता? आपला तू आहे स्टोरी. हो, हो. मला तर करायला खूप मजा येईल. हो ना? हो मॅडम, हा? तुमचे कळला बघा, सिनेमा हातात अंगात आला त्याच्या.
आधी त्याची ट्रायल तरी घ्या. हो घेते हो. डॉक्टर साहेब तुम्ही जरा शांत बसता नाही का? मी शांतच आहे हो. त्याच्याकडे बघा, हवा बोली त्याच्या हवा. लवकर ट्रायल घ्या, नाही तर फुग्यासारखा फुटायचा हो. ये मामा तू शांत बसा, काय घेतली रे? तुझा शॉट आज नाही आहे ना, मग जरा शांत बस, आमचं आम्हाला करू दे. बस करा करा करा. मॅडम करूया ना सुरुवात. हो. बरं तर मी काय सांगत होते तुम्हाला. हा आपण आहे ना एक इथेच घ्यायचा शॉट. नदी किनारी आहे ना हिरोईन हिरोची वाट बघत बसलेली असेल. हा आणि तो शॉट तुम्ही इथं घेणार. हो मॅडम, नदी नाही हो, आता ब्लॉक आहे ब्लॉक. जायला याने खूपच मध्ये तोड. हे मामा तू जा ना बाबा आतमध्ये. अरे कशाला एवढं मध्ये मध्ये बोलतोय? जरा आराम कर, आतमध्ये जाऊन जा. ए, मला बघू दे ना तुमची ट्रायल. शांत बसून तिकडे बघ ना. बसतो. कशाला मध्ये मध्ये करतोस? बस तिकडे. मॅडम आता बोला तुम्ही. हा. धोपटे साहेब आता आपण फक्त त्यांची ट्रायल घेतोय. शूटिंग आहे ना मेन स्पॉट वरतीच होणार आहे. हा हा असं आहे का? मग चालू द्या तुमचं, चालू द्या चालू हा. द्या. तर कुठपर्यंत आले होते मी. हिरोईन हिरोची वाट पाहत बसली. हा एक्झॅक्टली. ती वाट बघत बसलेली असते. तुम्ही लगेच यायचं नाही हा. तिला थोडा वेळ वाट बघायला द्यायची आणि अहो, नंतर पण मॅडम काय तुमची ती कुठं आहे हो? हा. हे बरोबर बोलतोय तो. बरं. आता इथे हिरोईन म्हणून कोणतरी पाहिजे ना. हं. ती अजून शोधायचे पण मी आहे ना आता. तुम्ही आहात ना, मग चालेल चालेल. कमी तिथं डमी. डॉक्टर साहेब नाही म्हटलं, कमी तिथं डमी म्हणून तुम्ही आहात ना. चल, तुम्ही लगेच यायचं नाही हा. तिला थोडा वेळ वाट बघू द्यायची आणि तुम्ही आहे ना गाणं संपलं की तुमची एंट्री मारायची. बरं हा? ठीक आहे. हा. तुम्हाला सीन समजलाय ना. हो हो तर चला गाईज रेडी आहात ना. हो रे. हा, रे. चला 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 शॉर्ट स्टार्ट हा. हो. हो मॅडम, हा असं काय करता? त्याचं काय आहे ना हा. ती त्याची वाट बघून खूप कंटाळले हा. आणि आता नदीत दगड मारते. हा. मामा काय चाललंय तुझं मध्ये मध्ये? हे माझं नाही, तिथं चाललं. नदीत खडे मारते खडे. तू लवकर ये बाबा, लवकर ये. आणि ते खडे मारून मारून नदी भरायची. हा? नंतर तू आहेस ना उपसायला. डॉक्टर साहेब हा. सुरू करायची काय ट्रायल. हा, करा करा. मॅडम तुम्ही याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुम्ही स्टार्ट करा चला. बरं मुझे नहीं बात करनी है तुमसे. अरे क्या हुआ संजना? मुझे नहीं बात करनी है तुमसे. तू हर बार मुझे सताता है. अरे यार संजना, मैं तुमसे मिलने आया हूँ ना. और क्यों कर रही है तू ऐसा? तो मैं क्या करूं. हमेशा का है तेरा. संजना सॉरी, आगे से ऐसा कभी नहीं होगा. ये मेरा वादा है. पक्का प्रॉमिस. प्रॉमिस. तू हर बार यही कहता है. सॉरी बोला ना. प्रॉमिस. आगे से ऐसा कभी भी नहीं होगा. ये मेरा वादा है. पक्का वाला प्रॉमिस. हाँ, पक्का वाला प्रॉमिस. तू तो मेरे दिल की धड़कन है, मेरी जान. चल पागल कहीं का. तुम दिल की धड़कन में रहते हो
रहते हो रहते। भैया क्या रे ये क्या चल रहा है तेरा? क्यों दिखता नहीं? हम एक दूसरे से प्यार करते हैं। तेरी तो ये प्यार चाहिए ये प्यार सावकाश रे बाबा सावकाश सावकाश बोल मेरे बहन के साथ जुड़ेगा नहीं मरते दम तक नहीं छोड़ूंगा। बस भैया छोड़ दो मेरे राहुल को। भैया छोड़ दो मेरे। दूर हट जा साले आज तू बच गए लेकिन आज के बाद मेरी बहन की तरफ देखा ना वो मैं तुझे जिंदा नहीं छोड़ूंगा। भैया चल भैया मैं राहुल से बहुत ज्यादा प्यार करती हूँ, छोड़ो मुझे। मैं तू चल भैया छोड़ो राहुल राहुल भैया छोड़ो मुझे। आज से तू घर के बाहर नहीं जाएगी चल राहुल संजना मुझे छोड़ के मत जाना संजना। संजना चल I love you राहुल। संजना आई लव यू। नाही रे स्विच येतोय मला वाटतं विजू काहीतरी गडबड नक्कीच आहे आपण पहिले दोन सुट्ट्या नाही ना गेले आहे तर ती लोक आपल्याला फसवणार नाहीत ना हे नाही ना असं काही होणार नाही रे. तू काहीतरी बोलू नकोस रे. अरे मग 2 दिवस त्यांचा फोन का लागत नाहीये अरे त्यांच्या फोनला नेटवर्क नसेल. अरे पण 2 दिवस कुठे जातील ते हे यार काय झालं काहीच समजत नाही. हे, असं तर झालं नसेल ना. काय हे बघ हिरोईनच्या शोधात ते दोघं बाहेर गेले असतील आणि तिकडे त्यांना फोनला नेटवर्क नसेल. अरे पण इतके दिवस काय करणार बाहेर जाऊन आणि त्या पोलिसाचा फोन आहे ना यार, ती भेटल्याशिवाय ना काय चाललं हे आपल्याला कळणार नाहीये ती भेटायचं एकच ठिकाण आहे. कोणतं असं काय करतो गार्डन मध्ये येते ना ती नेहमी. अरे हो चल चल लवकर चल हे थांब थांब मामाला सांगूनच जाऊ ना. बरं सांग चल मामा हे मामा बाहेर ये जरा. काय रे मॅडम येतात ती काय? मामा ती आहे कुठे तिचा फोन पण स्विच ऑफ लागतोय अरे देवा शेडी लावून गेली की काय? अरे त्या प्रोड्युसरला फोन लागतो का ते तरी बघा. मामा अरे त्या प्रोड्युसरचा नंबर नाही रे आमच्याकडे. तिकडेच वांदे झाले सगळे. अरे मूर्खानो तुम्ही तर सगळ्यात वांदा करून ठेवलाय. त्या प्रोड्युसरचा फोन घ्यायची पण अक्कल तुम्हाला सुचली नाही. तुमचा त्या ब्युटीफुल वर विश्वास होता ना. हे मामा आधी दिमाग खराब झालाय त्यात तू आणि करू नकोस. जिनं खराब केलं ना तिला आधी शोधा. माझ्यावर राग करताय. तिला शोधायला चाललोय इथे आली ना तर थांबून ठेव थांबून कशाला? तिला दाबूनच ठेवतो. बरं येतो आम्ही. हो. केशवा पसलास रे पसलास. भीमा म्हणत होता तसं घडलं तर बहुतेक 50,000वर पाणी सोडावं लागणार. परमेश्वरा अरे कुठून मला दुर्बुद्धी सुचली आणि यांच्या नादाला लागलो. फसलो रे फसलो. टोपे साहेब अरे वा मॅडम तुम्ही आलात बरं झालं. हो आम्ही तुमची केव्हाची वाट बघतो. वाट माझी कशाला? कशाला बरं काय विचारता? हो तुमचा फोन पण बंद. मग शेवटी जय विजय तुम्हाला पाहण्यासाठी बाहेर गेले. हो ते पाहिलं मी. ते पाहूनच आले. अच्छा म्हणजे तुम्ही माझी एकट्याची ट्रायल घेताय काय? ट्रायल अं, ट्रायल काय बोलताय तुम्ही? हे कसल्या ट्रायल बद्दल? हे काय करताय माझं? चेष्टा करता ना माझी? ओ बाजूला वा. अंगठीला कसले येत आहे? आज तुमचा सूर बदललेला दिसतो. काही घडलंय का मॅडम? तुम्ही
काय बोलताय, काय बडबडताय, मला काहीच कळत नाहीये. हो मग अशा काय बोलता? हिरोईन कुठे मिळत नाही का? मग तुम्ही असताना हिरोईन कशाला? हिरोईन? अहो हे हिरोईन वगैरे काय प्रकरण, कसलं असं काय बडबडताय? करताय मॅडम? हो तुम्ही सिनेमा काढलाय आणि त्यात तुम्ही आम्हाला रोल दिलाय. सिनेमा मी काढलाय? अहो असं काय करताय, मी नाही सिनेमा काढलेला. नाही काय म्हणतात? हो तुम्ही आम्हाला रोल दिलात आणि मी तुम्हाला 50,000 दिले. 50,000 दिले हो. मला? कुणी घेतले पैसे? हो मॅडम किती चेष्टा करताय माझी? हा? हो मी दिले तुम्हाला स्वतः 50,000. चेष्टा करता काय माझी? हा? हो असं काय करताय तुम्ही? तुम्ही मला पैसे बिसे दिलेले नाही आता, आधीच सांगून ठेवते. हो असं काय करता? तेवढं अजून बघा ना. मी तुम्हाला पैसे दिले 50,000. 50,000? काय बोलताय तुम्ही हे? तुम्ही माझ्यावरती खोटा आरोप नाही ना घालत आहात? मी तुमच्यावरती खोटा आरोप करतो? नाहीतर काय? अहो कधी तुम्ही मला पैसे दिले? हो मॅडम असं काय करता? अजून पहा ना. मी पैसे दिले तुम्हाला. नाही, मला नाही आठवत तुम्ही पैसे दिलेले. मॅडम खोटं बोलू नका. माझ्या कष्टाचे पैसे आहेत ते. हा खोटे? हे बघा, ते कष्टाचे असो नाही ते कसले असो, ते पैसे आहेत ना तुमचे तुमच्याकडेच ठेवा. मी एकही तुमचा पैसा घेतलेला नाहीये. मॅडम खोटं बोलू नका. माझ्या कष्टाचे पैसे आहेत ते. माझी फाई लागेल तुम्हाला. लागू दे ना, थांबा. असंच असेल ना तर तुम्हाला चांगलाच धडा शिकवला पाहिजे. माझे पैसे खाऊन मला धमकी देता काय? थांबा तुम्हाला पोलिसाच्याच हवाले करतो. हो, पोलिसांच्या ना? थांबा ना, थोडा वेळ थांबा, मग कळेल तुम्हाला. पोलीस तुम्ही तर कसे? तुम्हाला पोलीस हवे होते ना? पोलीस बोलवले. काय चाललंय इथं? काय गडबड चालली? काय झालं? आवाज कुठेतरी ओळखीचा वाटतो. असेल कुठेतरी ऐकला असेल. बोला मॅडम, कशाला बोलवत मला इथं? साहेब मी सांगतो ना. तुम्हाला एकदा सांगितलं समजत नाही का? मी प्रश्न त्यांना विचारलाय. हा बोला मॅडम, कशाला बोलवत मला? सर, हे माझ्यावरती चोरीचा खोटा आरोप घालतायत. तिने आमच्यावर पैसे घेतले. हे खरं सांगताय? हो साहेब. तुमची शपथ. माझी शपथ साहेब. आई शपथ खरं सांगतो. हो हिनं आमच्याकडून म्हणजे माझ्या भाषांकडून आणि माझ्याकडून असे 2.5 लाख रुपये घेतले. 2.5 लाख रुपये? हो किती खोटं बोलालो. बघितलं साहेब, किती खोटा आरोप लावतायत ते माझ्यावरती. अहो उद्या जाऊन हे माझ्यावरती चोरीचा पण आळ घेतील. खोटं बोला तर ठीक ठरेल. आवाज खाली. तुम्हाला विचारी ना त्याच वेळी प्रश्नाची उत्तर द्यायची. तुम्हाला एकदा सांगून समजत नाही का? पण साहेब खरं आहे तेच सांगतोय ना. हो मॅडम बोला, काय म्हणताय ते? अहो सर, पण मी पैसे घेतलेलेच नाहीये. मी पैसे दिले हे जेव्हा सत्य आहे. खोटं बोला तर जीभ फडेल तुमची. आवाज खाली करून बोलत चला. असं तर नाव काय तुमचं? केशव धोपटे. अच्छा धोपटे. धोपटे साहेब
तुम्ही हे सांगताय सगळं खरं आहे ना? हो हो खरं आहे. खोटं निघालं ना तर थोपटून गाडी. हो साहेब खरं आहे ना. बर, यांना तुम्ही पैसे दिले हे क्षणभर खरं मानूया, अहो पण अहो पण मी पैसे घेतलेच नाही ना. तुम्ही थांबावं मॅडम, मी आता आलोय ना. काय ते बघूया. हा, याला काही तुमच्याकडे पुरावा आहे? नाही ना? मग पुराव्याशिवाय कोणावर आरोप करायचे नाही, कळलं? हो, तुम्ही बोलवलं ते गप्प का बोला ना काय ते. अहो सर, आज मला पैसे घेतले म्हणून सांगतायत, उद्या माझ्यावरती हे चोरीचा सुद्धा आरोप घालतील. मी पैसे दिले, खरं आहे खरं आहे खरं आहे. आवाज खाली. पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करू नका. हो ना साहेब. अहो बघा ना, पुराव्याशिवाय बोलतायत ते. उगाच माझ्या चारित्र्यावरती आळ घेतायत. बाई, तुम्ही शांत. मी आलोय, आता यांचं काय करायचं ते बघतो. फोन करून बोलवलाय ना, बघतो मी आता काय. ओके साहेब, हिने जर तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला तर तुमचं काय होईल हे माहिती आहे ना? हो, बोला पटकन. मग साहेब मी खरं आहे तेच सांगतोय ना. कोर्टात सिद्ध कराल का? नाही ना? मग निमूटपणे शांत राहायचं की जायचे जेलची हवा खायला? नको नको साहेब, ते 50,000 गेले तरी चालतील, पण तू जेल नको. गुड. आता कसं शहाण्यासारखे वागलात? या पुढे जर या बाईच्या वाटेला गेलात ना तर टायर मध्ये घालून तुडवीन. आणि कोणते हातचे त्यांनाही सांगा, जास्त आगाऊपणा केला तर खडी कोणाला पाठवीन. मी काय म्हणतोय ते शिरतंय ना डोक्यात? बाई चला. यू आर अंडर अरेस्ट. क्या मायला हे काय आहे गवी? पोलिसावरच गोळी घालतो. साहेब आता तुम्ही कोण? इन्स्पेक्टर हेमंत खरे. तुम्ही खरे का हे खरे ते सांगतो नंतर. अधिक चालाकी दाखवू नकोस मिस्टर रविकांत. बाहेर माझ्या सहकार्याने घेराव घातलाय तुला. हँड्स अप, हँड्स अप. हवालदार पिस्तूल जप्त करा. जास्त आगाऊपणा करू नकोस. इथेच शोकीन याला. तू माझा विचार करू नकोस. हे आपलं काहीच करणार नाहीये. मी काय करू शकतो ना हे आता कळेलच. मिस रवीणा. साहेब ही रवीणा नाही, रेवा आहे रेवा. तुमच्यासाठी रेवा असेल पण खरी रवीणा. रवीणा? हो रवीणा. रवीणा राणे. मादर चोत सोड त्याला. जास्त आगाऊपणा करू नकोस. फक्त पिस्तूल याच्या ढाच्यात घाले. तुमच्या पिस्तूल जप्त करा. मादर चोत सोड त्याला. तुला नाव कसं तुमचं? डॉक्टर साहेब, पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पोलीस वाहको. हा पोलिसांच्या वेशात असलेला तोतिया रविकांत राणे.
तर बोबा पण खरा रविकांत राणे आणि हे मिस रवीना म्हणजे ही दोघं पती पत्नी लोकांना खोट्या आशा दाखवून त्यांना लुबाडणं हा यांचा धंदा. बरेच दिवस आम्ही यांच्या शोधात होतो. आज इथे आल्याची खबर लागतात आम्ही इथे पोहोचलो आणि यांना अटक करण्यात यशस्वी झालो. दोघा काय तू वारा थोडी तुझ्या माहीत एक मिनिट डॉक्टर साहेब, तुम्ही काय हातात घेऊ नका. यांचं काय करायचं ना ते मी बघतो नंतर. पण साहेब सिनेमात काम देतो असं सांगून याने आपल्याकडून पैसे घेतले हो. हो इथे चुकलात तुम्ही. कशाचा कशाला थांब पत्ता नसताना तुम्ही यांना पैसे देऊन मोकळे झाला. असे कित्येक लोक यांच्या भूलथापांना बळी पडले आहेत. आता यापुढे तरी अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका आणि आपले कष्टाने जमवलेले पैसे या अशा नाराधावांच्या घशात घालू नका. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आणि यापुढे अशा फ्रॉड व्यक्तींपासून सावध राहा आणि स्वतःचं रक्षण करा. हवालदार चला यांना घेऊन. डॉक्टर साहेब येतो. हो 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 साहेब आमचे पैसे उद्या या पोलीस स्टेशन मध्ये तिथे पाहू तुमच्या पैशाचं. येतो मी. अरे देवा परमेश्वरा अरे कुठून मला दुर्बुद्धी सुटली आणि या बाईच्या भूतापाना बळी पडलो. मामा मुलीच्या दोघांना घेऊन कुठे गेले? राहायला घ्यायला म्हणजे काय? मामा काय ते नीट बोला आम्हाला कळेल असं. अरे सगळी भानगड तुम्ही करून ठेवली रे. अरे काय झालंय मामा? अरे तो प्रोड्युसर मला धमकी द्यायला आला होता इथे पोलीस बनून. नशीब आमचं तो ते खरे पोलीस इथे आले आणि त्याचं भांडं तरी कुठलं. अरे ही दोघं पती पत्नी आहेत. त्यांनी फसवलंय आपल्याला. काय? कशी बसवेत? आपण पैसे दिले तिला. हा पुरावा आहे तुमच्याजवळ आहे. माझा काय असते माझ्याकडे. तुमची रेवा नाही मामा मग कोण आहे ती? मिस रवीना राणे. काय? अरे ती दोघं पती पत्नी आहेत. अरे त्या दोघांनी बळीचा बकरा बनवला आपल्याला रे. तो साला प्रोड्युसर मला धमकी द्यायला इथं आला होता. अरे मग आपल्या पैशाचं काय? हा आता जायचं पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला कशाला? ट्रायल द्यायला. अरे मामा विरोध करू नकोस रे, सांग ना मी. हे बघा तुम्हाला तुमचे पैसे हवे असतील तर पोलिसांनी पोलीस स्टेशनला बोलावलं आहे. आम्ही नाही जाणार पोलीस स्टेशनला. हा तुम्हाला तुमचे पैसे नको. अरे असे पाहताय काय माझ्याकडे एवढ्या मेहनतीने मिळले पैसे तुमचे. मामा नको. अरे ऐक ना जरा. ते पैसे काय आमचे नव्हते. मग कुणाचे होते? तुझे. माझे? हो मामा आम्ही चोरले होते. अरे कधी? मामा तुला आम्ही मारलं आणि दुसऱ्या दिवशी तुझ्या आयोडेक्स लावत होतो ना तेव्हा. अरे पण किती माझ्या करकोट्याला होती. तुला मलम लावताना ना विजुलती काढली आणि परत तुझ्या करकोट्याला आणून लावून ठेवली. अरे, तुम्ही पण मला तुला लावला. अरे देवा. अरे बाच्यात वैरी बसलो रे बसलो. मामा चुकलं रे आमचं, हा माफ कर ना. माफ कर मामा मला. मामा माफ कर ना. गेला हा गेला पुन्हा हे मामा समजून घेणार. त्याची घडलंय
सांग ना चुकलं म्हणतो आमचं ना मला तुम्ही लावला चुना ना